इयत्ता 8वी मार्गदर्शिका आज पाहत आहोत आपण आशा हे पुस्तक. अशा पुस्तकामध्ये आपलं चाललं आहे प्रकरण लयबद्धतेवरचं. लयबद्धतेमध्ये आपण मागच्या लेक्शनला पाहिलं आहे अक्षरांची लयबद्धता. आता पाहणार आहोत प्रकरण 3 अंकांची लयबद्धता. लयबद्धता एक सारख्याच आहेत, फक्त अंक आणि अक्षराशी अदलाबदल केलेली असते, म्हणून हे लेसन आपण पाठोपाठ घेतलेले आहे. सरावासाठी पुस्तक ह्या क्रमांकावरती संपर्क करा आणि पुस्तक मागून घ्या. पहिला प्रश्न अंकांची लयबद्धमध्ये चालले. आपला पहिला प्रश्न -101 -101 -1 अंक मोजून घ्या. एकूण अंक आहेत 16. 4 गट पाडून घ्या. जमतंय का पहा, जमतंय का पहा, नाहीतर मग चेंज करायचं. 1 2 3 4 काहीतरी आकडे मोडले, चुकलेत आपले. ठीक आहे. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. ओके, ठीक आहे. ग्रुप चुकले होते, ग्रुप पुन्हा करून घेतले मी. आता पाहिजे काय आहे 0 1 1 0 1 1 1 0 0 1 1 1 0 1. आता इथे काय हवंय आपल्याला 1 1 0 1 1 1 0 1 1 1 0 1 1 1 0 1. काहीतरी लय पकडायचा, काहीतरी ताल पकडायचा. त्या तालानुसारच आपल्याला गायला जागा भरायच्या असतात. उत्तर काय ते आपलं 1 1 1 1 0 1 ऑप्शन क्रमांक 4. खूप सोपं असतं आहे हे. पहा पुढचा प्रश्न. पहिल्यांदा आकडे मोजून घ्या. आकडे आहेत 20. किती अंक आहेत त्याच्यामध्ये 20 अंक आहेत. 20 अंक आहेत. 5 5 4 करा, 4 4 5 करा. दोन्ही करून पाहायचं. ठीक आहे. आणि पेन्सिली टिक करायचं म्हणजे आपल्याला रफ करता येतं. 5 4 4 5 करा. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय लयबद्ध दिसते का आपल्याला 0 1 1 0 0 1 1 0 0 1 1 0 0 1 1 0 0 1 1 0. ठीक आहे. टाकून पाहिजे. किंवा अजून एक सोपं सांगते, जर एवढं करून तुम्हाला नाहीच जमलं तर ऑप्शनवरून वर जायचं. जे ऑप्शन आहेत ना हे टाकून पाहिजे. इथं 1 टाका, इथं 0 टाका, इथं 0, इथं 0, नंतर 1 0. बसतंय का? नाही बसलं, काहीही लय नाही आलं तर पुढचं ऑप्शन घ्यायचं. ठीक आहे. आपलं काय उतरलं 1 1 0 0 1 0 ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न. तिसरा प्रश्न चालेल आपल्याला. उदाहरण सोडून दिलेलं आहे त्याच्यापैकी. सरावासाठी तुम्हाला पुस्तक घ्यायचे कंपल्सरी. पुस्तकामध्ये काही क्वेश्चन तुम्हाला येणार नाही ते कमेंट करा, तुम्हाला सोडवून दिले जातील. किंवा वरच्या नंबरवर जर तुम्ही सांगितलं की हा क्वेश्चन नाही आला तर तुम्हाला मदत भेटली जाईल. आता हे सगळ्यात पहिल्यांदा तिसऱ्या प्रश्नाचे अंक मोजू ते आहेत 20. 4 4 5 गट पाडा. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. ठीक आहे. आता इथे पहा 3दा 2 एकदा 0 अशी मान्य आहे. बरं हां 0 2 0 2 2. ठीक आहे. 0 2 2 2 2 2 2 0 2 0 2 2 2. आता शेवटच्या गटमध्ये काय दिसतं की 1 0 आणि 2 हा 3 वेळा हवाय. प्रत्येक गटामध्ये 1 0 3दा 2 1 0 3दा 2 1 0 3दा 2. त्यानुसार आपल्याला भरायचे आहेत. उत्तर येते आपलं 2 0 2 2 0 2. आमच्या काळात एक सिरियल ती आठवली मला 1 0 0 डिटेक्टिव्ह सिरियल होती, शिवाजी साटमची होती वाटतं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेतोय आपण. सॉरी. चौथा प्रश्न. आता एकूण अंक मोजून घ्या. एकूण अंक 21 आहे. 21 म्हटलं की आपले 3 आणि 7. 7चे 3 पाडा किंवा 3चे 7 पाडा, दोन्ही करून पाहायचे. सगळ्यात पहिल्या 3चे 7 पाडू. 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. ठीक आहे. आता पहा आता पहिला 0 0 1 बसतो का पहा 1 1. इथे पहा 2 वेळा 1 आणि 1 0 1 0ची गरज आहे. 2 1 आहेत, 0 आहे. इथे काय आहे 1ची गरज आहे. इथं 1ची गरज आहे. इथं 1ची गरज आहे. म्हणजे प्रत्येक भागामध्ये काय हवंय आपल्याला, प्रत्येक भागात 1 0 1 0, दोनदा 1 आणि एकदा 0 हवाय. पहा काय उत्तर आहे त्यांनी 1 0 1 1 1. तसं केलं 1 0 1 1 1. किंवा ह्यांचं काय म्हणणं आलं 1 0 1, एकदा 1 0 1 दिलं, एकदा 1 1 0 1 0 1 दिलं 1 1 0 असं दिलंय. किंवा प्रत्येक गटामध्ये 2 वेळा 1 हवाय
आणि 1 वेळा 0 हवा आहे. ठीक आहे, तसं करा. ऑप्शन क्रमांक येते आपलं 2. 5वा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे हा. अंक मोजून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा अंक आहे तिथे 27. 27 म्हणजे 3 9 27, 9 त्रिक 27. याशिवाय दुसरा पर्याय नाही येणार आपल्याला. 3 3चे गट पाडा. 9 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. ठीक आहे. काय पहा, पहिल्या गटामध्ये 2 3 डॅश 6 6 0 6 6 0 म्हणजे तर 6 6 सॉरी 6 6 9 6 6 9. इथे 6 6 9 येणार, इथे 6 6 9 येणार आणि 2 3 4 2 3 4 2 3 4 2 3 4 2 3 4 म्हणजे 2 3 4 2 3 4 6 6 0 असं एकाड एक आलेलं आहे. त्या उत्तर काय आपलं 4 3 9 6 4 3 9 6. ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे, पर्याय 1 आहे. आपण आज पाहिलं आहे अंकांची लयबद्ध मांडणी. काय पाहिलंय? अंकांची लयबद्ध मांडणी. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत आकृत्यांची लयबद्ध मांडणी.